अजिबात गूळ किंवा साखरेचा वापर न करता आज मी बनवला आहे पौष्टिक दाणेदार गाजर हलवा। डायबिटीज असेल तरीसुद्धा तुम्ही हा गाजर हलवा खाऊ शकता। यासाठी 1 किलो गाजर घेतलेत, वरून असं हे साल काढून घ्यायची, धुवून नंतर गाजर असा छान किसून घ्यायचा। मस्त असा किस तयार झालेला आहे। यानंतर कढई गरम करायला ठेवली, 2 चमचा साजूक तूप घालायचं, आवडीचा सुकामेवा घालून या तुपामध्ये तळून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। याच तुपामध्ये किसून ठेवलेला गाजर घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं 2-3 मिनिटं। अर्धा लिटर दूध मी आधीच गरम करून घेतलेलं होतं, ते दूध घालायचं आहे। यामध्ये थोडंसं दूध शिल्लक ठेवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर गाजर छान शिजवून घ्यायचं। इथे मी 200 ग्रॅम खजूर घेतलेत बिया काढून, यामध्ये उरलेलं दूध घालायचं, 5 मिनिटं भिजत ठेवायचं। आता हे भिजलेले खजूर दुधासकट मिक्सरच्या भांड्यात घालून छान मऊसूद अशी पेस्ट करून घ्यायची। गाजरसुद्धा मस्त 15 मिनिटामध्ये छान शिजलेलं आहे। हे बघा, यामध्ये खजूरची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। 100 ग्रॅम खवा घातलाय, सुकामेवा आणि मनुके घालायचे, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा साजूक तूप घालून मिक्स करायचं जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही। मस्त असा पौष्टिक गाजराचा हलवा तयार झालाय। तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता।